वेलेंट राइडर्स के साथ राइड करते करते 15 साल कब बीत गए ये पता भी ना चला। ये बहता पानी, ये ठंडी हवा के झोंके मानो जैसा हमें घर जाने से रोक रही है। इसी जगह दोबारा राइड करने में हमें लगभग 10 साल बीत गए। कहीं जाना चाहते हैं तो आज चले जाएं, क्योंकि किसी ने सच ही कहा है, क्या पता कल हो ना हो। सो गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम तामिनी घाट. तर काल आम्ही राईड करत पोचलेलो होतो तामिनी घाटामध्ये आणि आम्ही इथे स्टे केला होता गौरी रेसॉर्टमध्ये. तर आता मी तुम्हाला एक छोटी रूम टूर देतो. तर ही बघा, अशी ही एकंदरीत रूम आहे. तर ही आम्ही 4 लोकांसाठी आम्हाला ही रूम घेतली होती. बेड आणि 2 मॅट्रेस इथे आरामात राहतात, अशी रूम आहे. आणि इकडे एक वॉर्डरोब आहे. रूम आता पूर्ण मेस झालेली आहे. तर आता तुम्हाला मी एक बाहेरचा टूर देतो. तसं या हॉटेलचं नाव आहे गौरी रिसॉर्ट, पण इथे ॲक्च्युली स्विमिंग पूल नाही आहे. जसे आपले विरार वसईला रेसॉर्ट म्हणजे स्विमिंग पूल आणि राईड्स वगैरे असतात, पण इथे तसं स्विमिंग पूल नाही आहे. बाजूलाच एक नदी आहे. हा बघा, व्ह्यू असा आहे. एकदम शांत वातावरण आहे. काल जसे आम्ही 4 वाजता आलो तसा पाऊस चालू झालेला आणि पूर्ण फॉगी क्लायमेट झालेलं होतं. बगळे पण बसल्यात. तर ही अशी भली मोठी प्रॉपर्टी आहे. हे बघा, इथे व्हॉलीबॉल खेळू शकतो. हॉल आहे आणि इथे एक मंदिर पण आहे. आणि आमच्या ग्रुपमध्ये एक जण बासुरी वाजवत आहे मंदिराजवळ. तर हे रेसॉर्टच्या आतमध्येच मंदिर आहे. थोडीशीच भेटली मला. आहे ना, कोण पण तर गाईज, आता आम्ही चाललो नाश्ता करायला. आमचा नाश्ता आलेला आहे आणि हे नाश्ता आमचे करणार आणि मी निघणार. इथे डॅम आहे जवळ, तिथे हां, आपल्याला काहीतरी एक्सप्लोअर करायचं ना. तो डॅमला जायचं आहे, मुळशी डॅम. मुळशी डॅम. नंतर पुढे मुंबईसाठी 3 वाजता जेवणार. आता नाश्ता करून घ्यायचा. 3 वाजता खोपोलीला जेवण आहे आमचं. तर लवकर नाश्ता करून घेऊया. बाकीची मंडळी पण बसल्यात नाश्ता करायला. सो गाईज, फायनली आम्ही चेकआउट केला आहे हॉटेलमधून. आणि आताचा प्लॅन असा आहे की ज्या रूटनी आम्ही काल आले होते त्या सेम रूटनी रिटर्न जायचा प्लॅन आहे. ॲक्च्युली आम्ही जाणार, कारण काल आम्ही ज्या रूटने याच रूटने आलो, तर रोड आम्हाला चांगला मिळाला आणि सिनिक रूटसुद्धा आहे. तर डायरेक्ट आम्ही खोपोलीला थांबणार आहे जेवणासाठी. 2 hours later. तर गाईज, आम्ही जस्ट आता हॉटेलवर निघाले आणि काही अंतरावरतीच आम्हाला एक व्ह्यू पॉईंट मिळाला आहे. मस्त एकदम व्ह्यू. मस्त एकदम व्ह्यू पॉईंट आहे. आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. येस. आणि आपला मित्र मेहनत करतो, त्याच्या चॅनलला लाईव्ह, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.
हा बघा पूर्ण व्ह्यू पॉइंट आहे एक. रोडला लागूनच आहे. बाईक्स आम्ही समोरच पार्क केल्यात रोडवरती. तर फोटो काढायला आता थांबलेले, बराच वेळ गेला तिथे. हा 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 समोर बघता गाईस ढग खाली उतरले आहेत. हा बघा गाईस हा व्ह्यू बघा. हा हा एक नंबर. कसला भारी वाटतंय बघा लाईन अप. गाईस क्लायमेट बघा कसला भारी झालंय. धुका यायला लागल्यात खाली. एकदम ढगाळ वातावरण झालंय. पडायला लागलेत. समोर बघा गाईस काय दिसतंय का तुम्हाला? ही बघा कशी ढग आलेत. वाव. फुल फॉगी क्लायमेट झालेलं आहे. ओहो गाईस. हा लाल परी काय घाटातून येते तर काय सीन वाटतो. हो 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 पूर्ण फॉग झालेला आहे. हा गाईज हा एक प्लस व्हॅली ट्रेक आहे. इकडे एक मिल्की बार वॉटरफॉल आहे. खाली काय दिसतच नाही आहे. अशक्य सुंदर असा नजारा. सह्याद्रीचे पर्वत रांगा. मित्रांनो नजारा बघा वरती. आय डोंट नो इफ इट इज कॅप्चरिंग ऑर नॉट इन कॅमेरा. वाव. एक नंबर. चुम्मेश्वर. ॲक्च्युली हा थांबण्यासारखा स्पॉट होता. आपल्याला काय पण करून 2 वाजेपर्यंत खोपोलीला पोचायचं आहे जेवण्यासाठी. तर आपण घरी टायमावर पोहोचू शकतो. म्हणजे टायमावर तर नाही पोचणार, ॲटलिस्ट थोडं लवकर. कारण परत त्या घोडबंदरमधून जायचं आहे. ठाण्याला क्रॉस करायचं आहे. घोडबंदर प्लस विरारला सुद्धा रोड खराब आहेत सध्या. ओ हो. सी द लाईनअप गाईज. काल रोडच्या मध्ये खूप गाई होत्या. जबरदस्त. आय नो मी सारखं तेच बोलतोय.
पण काय करणार, काहीच नजारेच असे आहेत, असं वाटतं थांबून बघतच राहावं. पण काय करणार, घरी जाणं पण महत्त्वाचं आहे. आज कमाईंगा तो कल खाईंगा, काय बोलती पब्लिक. ओ गौ माता. तर गाईस परत आपण बसलो आहेत पालीला. आज संडे आहे तर गर्दी असणारच. हे आहे गणपती मंदिरचं एंट्री. गणपती बाप्पा मोरया. पाली क्रॉस करताना तुम्हाला थोडी ट्रॅफिक आणि इथे जरा रोड खराब आहेत. बाकी ओव्हरऑल जो आहे, जो रस्ता चांगला मिळाला आहे. ट्रॅफिकमुळे थोडं पुढे मागे झाले. तर गाईज आम्ही आता पाली क्रॉस करून टुवर्ड्स खोपोली साईडला चालले आहेत. तर सिमेंटचा रोड झालेला आहे आता. तर तुम्हाला वाया खोपोली टुवर्ड्स मुंबई व साईडला जायचं असेल तर हा चांगला रोड आहे. पहिला एक वेळ होता की रिमोट एरियाजमध्ये किंवा गावखेड्या ठिकाणी रोड जे खराब असायचे, आता त्याचा उलटा झाला आहे. आता जे रिमोट एरियाज आहेत तिकडे रोड चांगले झाले आहेत आणि सिटी साईडला रोड जे आहेत ते खराब झाले आहेत. पावसाने माहोल बनवलेला आहे. आमचे जे 2 रायडर्स आहेत त्यांना आम्ही आधीच पुढे पाठवलेलं आहे हॉटेलवरती जेवणाची ऑर्डर्स वगैरे द्यायला. कारण कसं आहे की पब्लिक जास्त आहे, जेवण बनवायला उशीर होतो. त्यामुळे काल दुपारी आम्ही याच रोडला होते आणि अक्षरशः ऊन पडलेलं होतं, गरम होत होतं खोपोली रोडला. आणि आज जरा क्लायमेट मस्त झालेलं आहे. तर फायनली आम्ही पोचलेले आहेत हॉटेलवर. होटल इन ग्रीन. फाइनली हम लोग पहुंच चुके हैं होटल पे. थैंक यू आगे आके ऑर्डर देने के लिए. और ये जो 2 बंदे हैं मैंने जो बोला था, जो आगे निकले थे ऑर्डर लेने के लिए, थैंक्स. क्या बोल क्या रहा है? वही ऑर्डर लेने के लिए थैंक्स. ऐसा आगे आए ना तुम लोग इतना. कितना टाइम हुआ आके? अच्छा कैच किया तुम लोगों ने. हाँ कितना टाइम हुआ तुम लोग आके? 10 मिनट हुआ. क्या बात कर रहे हैं? अच्छा पकड़ा. ओके. तर गाईज आमचं जेवण झालेलं आहे आता. खोपोली जस्ट क्रॉस केल्यावरतीच हे हॉटेल आहे, हॉटेल इन ग्रीन म्हणून. तर इथेच आम्ही जेवण केलं.
कसं होतं जेवण विरू? मस्त होतं. छान होतं. भूक लागलेली, हां, पोट भरून जेवले. पोट भरून जेवले ना. ठाण्यामध्ये सगळी कसर काढायची, तेच आता ठाण्यामध्ये कसर निघणार आहे सगळी. म्हणजे परत घरी जाऊन जेवायला मोकळे. हां, सर लेट्स गो. चलो. जेवायला आम्ही थांबलेले होते तेव्हाच पाऊस जोरदार पडून गेला, म्हणून टँक बॅगला पुन्हा कवर करून घेतला आहे. गाइस फाइनली पनवेल पहुंच गईस. नो रेन इन पनवेल. गाइस फायनली कुठे पोचले आपण? ठाण्याला पोचलेले आहेत. टायटन मॉल जेवत असताना धुवाधार पाऊस होता. त्या पावसाचं वातावरण बघून आता गाड्या पळवायच्या, ट्रॅफिकच्या वगैरे पोचायचं. अथक प्रयत्नानंतर परिश्रम करून आम्ही ठाण्याला पोचले. अर्धी ट्रेन आमची बाकी आहे ती येते. आम्ही चहा पिऊन घेतो. तुझी मागे राहिलाय कुठून आला? तर गाईज आता मी निघालो आहे ठाण्यावरून. थोडासा टी ब्रेक घेतला होता. आता आम्ही विरार, वसई, नालासोपारावाले रायडर्स निघाले आहेत ठाण्यावरून. तर बघू कसं काय कंडिशन आहे. तसं ट्रॅफिक तर आज कमी आहे वाटते. जसं बोललो ट्रॅफिक नाही, तर इथे ट्रॅफिक लागली. आय होप की फक्त सिग्नलची ट्रॅफिक असो. हेच कसोटी आहे. हे बघा रस्ते, गावातले रस्ते बघा आणि आमच्या शहरातले रस्ते बघा कसे आहेत. खड्डे म्हणजे खड्ड्यांना पण लाज वाटेल असे खड्डे आहेत. हे बघा, तो टेम्पो अख्खा अर्धा आत गेलेला त्याच्यात. कुठे चालला बाबा? कंडिशन आहे. पारा 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 पारा. हा ट्रक बंद पडलाय. 2 ट्रक बंद पडलाय. एक बस बंद पडलाय. तर आज फायनली घोडबंदर क्रॉस केलेला आहे. एक अर्ध्या तासामध्ये आम्ही घरी पोचून जाऊ. तर हा जो व्हिडिओ आहे हा इथेच एंड करतो. तर आय होप तुम्हाला आवडला असेल. नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन गुड नाईट, टाटा, बाय बाय.